लक्षात घ्या का तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते. तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते. तुम्हाला विचार नाही करत आहे, तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवत आहे आंदोलन करा नाही तर जेलात टाकीन. मला माहिती आहे हे मी बोलल्यानंतर माझा वाद होईल, तरी मला याची काही पर्वा नाही आहे. जर तुम्हाला जेलात टाकायचं असेल तर मी 18 वर्षाचा खालचा आहे, पहिले मले जेलात टाका, नंतर आमच्या भाऊले पत्र पाठवा. तुमच्यामध्ये जर वार करण्याची क्षमता असेल तर पहिली गोडी ह्या सोमकरदाराच्या छातीवर चालवा, नंतर बच्चू भाऊच्या छातीवर चालवा, हे सांगतोय. आणि हे 1500 रुपयाचा चॉकलेट देणारे जे लोक आहे, आश्वासन देणारे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला म्हणे कर्जमाफी देत असं अंडी पाजली मार बटना दाबल्या तिथं जाऊ. हे पत्र बच्चू भाऊला आला. जर हे आपण एवढी एकी नसती आपली, घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आला असता, शेतकरीने तर आत्महत्या करून गेले असते. न्यायाधीश साहेबांना पत्र पाठवलं, बापा बापा. अरे आता फाटली का कोणाची? फाटली का? काम नाही फाटली, एक झालो म्हणून ना. मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू भाऊ का तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का? हा, एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते, एक झाले असते तुम्ही, ही नौबतच नाही आली असते आपल्याला आंदोलन करायचे. आता इथे जे आहे साले गांडू कोण आहे तर पाठ दाखवून घरी जाऊन राहिले. शेतकऱ्यांची औलादच नाही आहे ते कोण आहे तर घरी गेले साले. वा, माझा बाप शेतकरी नाही आहे, माझा बाप व्यापारी आहे, कपड्याची दुकान आहे माझ्या घरी, आणि मी सिंधी समाजातला आहे, तरी मी मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो. इथं ना माझे बाबा आले ना कोणी आला, मी एकटा काकांसोबत आलो आहे. काकांना मी ना आर्मी मध्ये म्हटलं होतं, काका मी उद्या येऊ की तुमच्या सोबत चालू. काकांना मला वाटलं तू म्हणे उद्या आहे म्हणे, काले म्हणे आता येते म्हणे एवढा गर्दीत म्हणे. काकाले हो म्हटलं, तरी मग आपण पलटून गेलं नाही म्हटलं, पब्लिकला एक झाली आहे म्हटलं, आता साल्याले होऊनच द्यावं आरभार काय आहे. तर घरी गेलो, बॅग घेतली, कपडे भरले, डायरेक्ट आलो. काका आलो म्हटलं, शेतकरी की लढाई है, इसमें सबको एक होना पड़ेगा, सबको. आणि ते जाती वाटाचे भांडण करून आमच्या लोकांना फसवतात, असं करण्यानं चालणार नाही आहे. तुम्ही का आम्हाला 1500 रुपयाला भीक देता? आम्ही ना, आम्हाला जर तुम्ही ना योग्य भाव दिला आमच्या मालाले, आम्हाला कर्जमाफी दिली, आम्ही शेतकरी लाडका भाऊ योजना काढू आणि सरकारले 2500 रुपये महिन्याची देऊ. ही शेतकऱ्यामध्ये क्षमता आहे. आणि शेतकरी कधी खोटा बोलत नाही म्हटलं. आणि हे आश्वासन तर आम्ही देतच नाही. आमच्या शेतकरी आश्वासनाच्या बरोबर राहिला, याच्यानंतर गलती नका करतो रे बाबा. सरकारला भयानक आहे, तुमच्या कुठं म्हणते. आणि बॅनरवर मी न पाहिलं होतं इलेक्शनच्या वेळे, शब्दाचा पक्का माणूस, आणि तिथं बोर्डावर फोटो होता. हे शब्दाचा पक्का माणूस आहे. बापा बापा, शेतकऱ्यांच्या हातभारा करा, कोरा कोरा कोरा, आणि इलेक्शन झाल्यानंतर कर्ज भरा. काय होय मग ती शक्तीपीठ बनून राहिले म्हणते, आणि तर कर्ज माफी राहिली, ते समिती बनवते म्हणे, समितीवर होऊनच राहिली. तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही किती पण तुमची ताकद लावून घ्या मुख्यमंत्री साहेब, आम्ही इथून हटणार नाही म्हणजे नाही. ये महाराष्ट्र का शेतकरी एक हो चुका है. आणि एक डायलॉग म्हणून माझा भाषण संपवतो. पोलीस फडणवीस साहेबांसाठी, मुख्यमंत्री साहेबांसाठी झालं काय? पोलीस, सीबीआय, मिलिटरी, तेरी सारी है,
दिव्या है वोट मिल रही वोट तो तेरी सारी है पण शेतकरी के दिव्यांगों के दिल में बसा मेरा राजा अब भी सब पे हमारी है जय जवान जय जवान बच्चों तुम आगे बढ़ो धन्यवाद रवी पाटील आहे का रवी पाटील रवी पाटील आहे आपण आदेश सकाळी नाही आला रात्री 6 वाजता आला आता गेम असा आहे का पोलीस तिकडे 2000 येऊन बसलेले आहेत आणि ऐका येऊ द्या म्हणजे काय कोण घबरवणार आहे पण त्यांचा हेतू आहे का 11 वाजता आपल्याला रात्री मध्यरात्री अरेस्ट करण्याचा विचार आहे मध्यरात्री केलं म्हणजे महाराष्ट्राला माहीत पडणार नाही आणि मग त्याच्यामुळे मला वाटते आपणच तिकडे जा सचिन संपर्क कोणाला बाहेर संपलं काय करतोय त्याला विवेक पाहिजे पोहोचायला सांगा कोणी उचलला नाही का विचारा सरला काय बघू कॅमेरामॅन कुठून आणली बिर्याणी हा सुनील ढगे साईला आत बोलव तू इकडे मंडपाकडे हे अरे मास अरेस्ट करू शकतात लवकर काढ विवेकला एकट्याला शहरात राहू दे युनिट इकडे पाठव अनिकेतचा कॅमेरामॅन खाली उतरवतो मी अनिकेतचा कॅमेरामॅन खाली उतरवतो अरे तिकडे हे समोर चालले मंडपाकडे आता थोड्या वेळात अरेस्ट